सकाळचे 11 वाजले होते। राज हा आज ऑफिसवर गेला नव्हता। सकाळपासून तो आपल्या खोलीत बसून लॅपटॉपवर काम करत होता। राजला चहा देऊ म्हणून आईने त्याच्यासाठी चहा बनवला आणि चहाचा कप घेऊन ती त्याच्या खोलीत गेली। नेहमीप्रमाणेच राज लॅपटॉप मध्ये आपले डोके खुपसून बसला होता। त्याला आई आपल्या खोलीत आली आहे याची जाणीव झाली नाही। तो आपल्या कामातच मग्न होता। आई त्याच्या जवळ गेली, तिने कप टेबलावर ठेवला आणि म्हणाली, राज चहा घे। तरीही त्याचे लक्ष नव्हते। आई आता त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली, राज चहा गार होईल, घेऊन टाक, बघू आणि कसला विचार करत आहेस तू। त्यावेळी राजने तिच्याकडे चमकून पाहिले। त्याच्या डोळ्यात आईला चिंतेची लेकरं दिसली। तिने राजला विचारले, काय रे, कसला विचार करतो, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा राज म्हणाला, नाही गाई, नेहमीच कामाचं टेन्शन। कामाचं इतकं टेन्शन घेऊ नकोस रे, असं आई म्हणाली। यावर असं राज उद्गारला। थोडा वेळ आई तिथेच थांबली। तेव्हा राजचा फोन खणखणला। तिचे लक्ष फोनकडे गेले। तो कॉल सबा कुरेशी हिचा असल्याचे दिसतात आईला काहीतरी आठवले। ती राजला म्हणाली, अरे काल रात्री या मुलीचा फोन मला आला होता, ती आज आपल्या घरी येणार आहे, काहीतरी म्हणत होती। तिच्या आवाजाचा टोन काहीसा रागीट वाटत होता। रे काय काम आहे तिचे तुझ्याकडे? आईची ते बोलणे ऐकून राजच्या कपाळावर आढ्या चढल्या। तुला कसा काय फोन आला तिचा? अरे मला काय माहित, तू माझा नंबर दिला असशील। यावर राज अस्वस्थ झाला। त्याने दोन्ही हाताने आपल्या डोक्यावरचे केस मागे सारले। त्याची ती वृत्ती थोडी अस्वस्थपणा जाणवू देणारी होती। डोळ्यात भीतीची भावनाही होती। आपला मुलगा इतका हुशार, सीए पदवीधर, चांगल्या कंपनी, भल्या मोठ्या पगारावर नोकरी, इतकं असूनही हल्ली राज काहीसा उदासच वाटतो। कंपनीत काही प्रॉब्लेम असेल असे विचारले असता कंपनीत काही प्रॉब्लेम नाही असे त्याच्याकडून उत्तर मिळाले। तरी घरात वावरताना त्याचा अस्वस्थपणा आपल्याला जाणवतो, अशी राजची आई मनाशी म्हणाली। मुंबईच्या एका पॉश वस्तीत म्हणजे सांताक्रूज ईस्ट मधील यशवंत नगर या ठिकाणी राज लीला मोरे नावाचा 32 वर्षाचा तरुण राहतो। तो चार्टर्ड अकाउंटंट आहे। तो अविवाहित असून एका आलिशान फ्लॅट मध्ये तो आणि त्याची आई हे दोघेच राहतात। त्याला एक बहीण सुद्धा आहे। ती विवाहित असून मुंबईतच दुसऱ्या ठिकाणी राहते। अधूनमधून ती आपल्या आईला भेटायला येते। राज हा लहानपासूनच हुशार मुलगा, अभ्यासात त्याची प्रगती होती। त्याच्या जोरावरच तो सीए ची परीक्षा पास झाला आणि एका कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून त्या पदावर रुजू झाला। भल्या मोठ्या पगाराची नोकरी असल्याचे त्याचे वागणे बोलणे सारे काही अप टू डेट। घरात कशाची दाट नव्हती। एकूणच सुखवस्तू कुटुंब आहे। सध्या राज हा एकटाच आहे। आईशिवाय त्याला कोणतीही जबाबदारी नाही। त्यामुळे आपले ऑफिस मधील काम आणि घर या व्यतिरिक्त त्याला कोणतेच काम नव्हते। रिकाम्या वेळेत तो आपल्या काही निवडक मित्रांबरोबर फिरायला जातो। सध्याच्या तरुणाईप्रमाणे राज देखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो। त्याचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे। इंस्टाग्रामवर रील बघण्यात त्याचा वेळ अगदी मजेत जातो। सध्याच्या तरुणाईप्रमाणे आणखी पैसा आपल्या जवळ असावा, आलिशान गाडी, फ्लॅट बरोबर इतर गोष्टी आपल्या पायाशी लोळण घ्याव्यात, रुबाबदार जीवन जगावे अशी त्याची महत्वाकांक्षा आहे। शेअर बाजारात पैसे गुंतवले की आपल्याला परतावा चांगला मिळतो या विचाराने त्याने एका इसमाच्या सांगण्यावरून पैसे गुंतवले होते। शनिवार दिनांक 7 जून 2025 च्या दिवशी सुट्टी असल्याने राज घरीच होता। आई त्याच्या खोलीत चहा द्यायला आल्यावर सबा कुरेशी नावाच्या तरुणीचा त्याला फोन आला। त्याने तो उचलला नसला तरी आईकडून त्याला ती आपल्या घरी येणार असल्याची समजले। या विचाराने तो आणखीनच अस्वस्थ झाला। सबा कुरेशी मात्र एकामागून एक कॉल करत होती। राज त्याकडे दुर्लक्ष करत होता। इतक्यात त्याला तिचा व्हिडिओ कॉल आला आणि आई समोर असल्याने तो उचलला। राज फोनवर बोलण्यात गुंतल्याने आई खोली बाहेर आली। इकडे राज बरोबर सबा दरडावणीचा आवाजात बोलत होती, हे बघ, मला आता पैसे हवे आहे, तू माझा कॉलही रिसीव्ह करत नाही, तू असा वागत असशील तर मला तुझ्या घरी यावेच लागेल। त्यावर राज म्हणाला, घरी येऊ नको, आपण बाहेर भेटून या विषयावर बोलू, ते मला काही सांगू नकोस, मी आता तुझ्या घराजवळ आले आहे, अशी ती म्हणत असतानाच डोरबेल वाजली। राजच्या आईने दरवाजा उघडला तेव्हा बाहेर एक तरुण आणि तरुणी उभे होते। त्या दोघांनी काही न विचारता दरवाजा आत ढकलला आणि ते तडक हॉलमध्ये आले। राज कुठे आहे असे त्यांनी विचारले असता आईने राजच्या खोलीकडे बोर्ड दाखवले। त्या दोघांच्या वागण्याने आई त्रस्त झाली। राजचे काहीतरी ऑफिशियल काम असेल असे समजून ती आपल्या खोलीत निघून गेली। इकडे सबा कुरेशी आणि तिचा मित्र राहुल परवानी हे दोघे राजच्या खोलीत दरवाजा ढकलून राज समोर उभे राहिले। आम्हाला कॉल रिसीव्ह क्यों नाही करता असे म्हणत त्याच्याशी मोठ्याने बोलू लागले। आता आवाज आईच्या कानावर गेला। खूप वेळ ते दोघे राजशी भांडत होते। नेमके कोणत्या विषयावर बोलणे चालू आहे हे आईच्या लक्षात आले नाही म्हणून ती हॉलच्या दिशेने आली। त्याच वेळी सबा कुरेशी, राहुल परवानी आणि स्वतः राज हॉलमध्ये आले। तिथेही ते दोघे राजशी मोठ्याने बोलत होते। त्यांची ते धमकीवजपणा बोलणे ऐकून राजची आई मध्ये पडली। तुम्ही माझ्या मुलाला असे का बोलत आहात असे तिने विचारताच त्या दोघांनी, ए म्हातारे, चल जा इथून। आपल्या आईला असे बोलल्याचे ऐकून राज दुःखी झाला, पण तो काही बोलूही शकत नव्हता। त्याचे ते हावभाव पाहून
राहुल परवानी याला चेव आला. तो राजच्या आईला म्हणाला, आपल्या मुलाला समजावून सांग, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. यावर राजची आई राजला म्हणाली, काय रे, काय भानगड आहे? यावर सबा म्हणाली, तुझ्या पोराला सांग लवकरात लवकर पैसे माझ्याकडे ट्रान्सफर करायला. त्यावर आईने सबाचा हात पकडला आणि कसले पैसे ग? आपल्याला हात पकडायचा सबाला आवडले नाही. त्याने त्या वृद्ध मातेचा हात झिटकारून टाकला. त्या सरशी तिच्या हातातून कळ आली. एवढे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले. हे दोघे आईला विनाकारण त्रास देतात हे पाहून तो म्हणाला, माझ्या आईचा काय दोष, तिला असे का करता? यावर निर्लज्जपणे सबा म्हणाली, आता असेच होईल, म्हातारीला कळ येईल तेव्हा तुला अद्दल घडेल. असे म्हणत सबाने आईच्या गालावर थापड मारली. यावर राज आक्रमक झाला. त्याच्या आक्रमकपणा पाहून त्या दोघांनी काढता पाय घेण्याचे ठरवले आणि ते दोघे तिथून निघून गेले. जाता जाता त्यांनी राजला धमकी दिली, तू जर पैसे ट्रान्सफर केले नाहीस तर तो व्हिडिओ व्हायरल करणार, मग बघ तुझी कशी फेफे होते ते. झालेल्या घटनेने राज घाबरला होता. ते दोघे निघून गेल्यावर तो धपकन सोप्यावर बसला. त्याची आई जवळ आली. तिच्या पायाला लागले होते, हातालाही लागले होते. विनाकारण त्या दोघांनी आईला त्रास दिल्याने राज आणखीन दुःखी झाला. त्याला आईची अवस्था बघवली नाही. आई तुला जास्त लागलं नाही ना? त्यावर भरल्या डोळ्याने आईने राजकडे पाहिले. त्याच्या डोळ्याची किविलवाणी नजर पाहून ती म्हणाली, नाही रे, फार लागलं नाही, मूळ लागल्यावर बरं होईल. पण बाळा, तुला काय प्रॉब्लेम आहे हे मला सांग बघू. कुठल्या व्हिडिओ बद्दल बोलत आहे? त्यावर राज तिला म्हणला, तू आई यावर विचार करू नको, काही करणार नाहीत ते. असे म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला. खरं म्हणजे सबा आणि राहुलच्या धमकीने तो अस्वस्थ झाला होता, पण आईला त्रास होऊ नये म्हणून आपला अस्वस्थपणा झाकण्यासाठी तो खोलीत निघून गेला. शनिवार दिनांक 5 जुलै 2025 ची रात्र राज आणि त्याची आई डायनिंग टेबलवर जेवण करत होते. याआधी राज आईशी नेहमी खेळीमेळीने बोलत असे. डायनिंग टेबलवर तो दिवसभर काय घडलं याची आईला माहिती देत असे. पण सध्या तो आईशी अशा मनमोकळ्या गप्पा मारणे विसरूनच गेला होता. आज सुद्धा डायनिंग वर फक्त प्लेट्स आणि चमच्यानी खनखन सुरू होती. दोघेही गप्प बसले होते. राजची आई राजला जास्त उस्कवू सुद्धा शकत नव्हती. आपल्या मुलाचा स्वभाव तिला माहित होता. आपण जर त्याला प्रश्न विचारून जास्त त्रास दिला तर तो आणखी काळजी करत बसेल या विचाराने तीही शांतपणे जेवत होती. थोड्या वेळात दोघांचे जेवण झाले. आईने भांडी बेसिनमध्ये ठेवली आणि ती आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेली. राज तर केव्हाच आपल्या खोलीत गेला होता. जाताना त्याने दरवाजाही बंद केला होता. जेवण झाल्यानंतर राजला काहीतरी विचारायचे. त्याला प्रॉब्लेम काय आहे हे विचारायचे तिने ठरवले होते. राज काही सांगणार नाही हे तिला माहित असून सुद्धा राजचा वाढलेला अस्वस्थपणा तिला काळजी टाकत होता. पण तिने खोलीचा दरवाजा लावून घेतल्याने तिने तो विचार सोडून दिला आणि ती देखील झोपी गेली. मध्यरात्री अचानक तिला आवाजाने जाग आली. राज उलट्या करत असल्याचे तिला दिसले. अरे काय होतंय रे, बरं वाटत नाही का? डॉक्टरांना बोलू का? राजने आईकडे पाहिले. नको गाय, मी बरा आहे. झोप लागली की बरे वाटेल. नक्की ना? आईचा काळजीयुक्त स्वर. हो ग, तू जाऊन निवांत झोप. राज त्याच्या या अस्वस्थ बोलण्याने तीही आपल्या खोलीत जाऊन झोपली. नेहमीप्रमाणे तिला जाग आली. राज मात्र अजून उठला नव्हता. एव्हाना तो लवकर उठून वॉकिंगला जात असतो, पण आज तो उठला नव्हता. कालच्या उलट्यामुळे त्याला झोप लागली की काय असे म्हणत ते राजच्या खोलीत आले आणि राजला उठवू लागले. राज मात्र उठायचे नाव घेईना. त्याची आई एकूण अवस्था पाहून तिला शंका आली आणि तिने आपल्या लेकीला फोन लावला. ती आल्यानंतर त्या दोघींनी राजला उपर हॉस्पिटल इथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता राजने काहीतरी विषारी पदार्थाचे सेवन केले आणि त्यावेळी त्याची अस्वस्थता अशी झाली आहे असे सांगितले. त्याच्यावर उपचार सुरू झाले पण तो वाचू शकला नाही. राजचा मृत्यू झाला होता. ही आत्महत्या होती. त्यामुळे वैद्यकीय सूत्रांनी या घटनेची माहिती वाकोला पोलीस ठाण्यात दिली. पोलीस तात्काळ हॉस्पिटलमध्ये आले. त्याने राजच्या मृतदेहाची पाहणी करून वैद्यकीय अहवालही घेतला. त्यानुसार राजने विषप्राशन केल्याचे समजून आले. हा आत्महत्येचा प्रकार असल्याने त्याची नोंद वाकोला ठाण्यात करण्यात आली. पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांनी राजच्या आईला प्राथमिक जबाब घेतला असता तिने सर्व परिस्थिती पोलिसांना सांगितली. राज कोणत्या तरी टेन्शन मध्ये होता. त्याला धमकवण्यासाठी आलेल्या तरुणीबद्दलही तिने सांगितले. पोलिसांच्या सारे बाब लक्षात आली आणि त्यांनी राजच्या खोलीत एखादी सुसाईड नोट मिळते का याची पाहणी करण्याचे ठरवले. राजच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना राजच्या खोलीत 3 पानाचे एक पत्र मिळाले. त्यामुळे राजने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या सुसाईड नोट मध्ये त्यांनी आपण आत्महत्या का आणि कुणामुळे करत आहोत याची माहिती लिहिली होती. त्यावरून राजच्या आत्महत्येसाठी प्रसिद्ध मॉडेल सबा कुरेशी आणि राहुल परवानी हे दोघे जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. राहुल परवानी आणि प्रसिद्ध मॉडेल सबा कुरेशी या दोघांनी ब्लॅकमेल करून माझे सारे पैसे लुटून फलक केले आहे. तरीही ते पैसे मागण्याचे थांबत नाही. त्यांनी माझी सर्व जमापुंजी संपवली असून त्यांनी मला कंपनीच्या अकाउंट मधून हेराफेरी करायला भाग पाडले. राहुल शेरू परवानी आणि सबा इक्बाल अहमद कुरेशी या दोघांनी माझ्या समलैंगिकाचा एक व्हिडिओ दाखवून राहुलने माझ्याकडून
यांच्याकडून 2,44,80,000 आणि सबा कुरेशी हिने 2,60,000 रुपये वसूल केले आहे। इतकेच नव्हे तर त्यांनी माझ्या नावावर एक आलिशान कार खरेदी केली असून त्याचे हप्ते सुद्धा मीच भरत आहे। या साऱ्या प्रकाराने मी अस्वस्थ झालो। या संबंधी आईला कोणतीच माहिती नसल्याने सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे। एका पानावर त्याने सबा कुरेशी आणि राहुल परवानी यांचे कारनामे, तर दुसऱ्या पानावर त्याने आईसाठी माफीनामा लिहिला होता। तिसऱ्या पानावर त्याने कंपनीच्या खात्यातून हेराफेरी केल्याबद्दल कबूलनामाही लिहिला होता। यामध्ये त्याने ऑफिस मध्ये सहकर्मचारी दीपा लखन हिची माफी मागितली होती। मी आपला विश्वास तोडला आहे, खरे तर माझा इरादा विश्वास तोडण्याचा नव्हता, मला तसे करण्यात भाग पाडले गेले। कंपनीच्या अकाउंट स्टेटमध्ये मीच हेराफेरी केली असून त्यामध्ये कुणाचाही सहभाग नाही याची कल्पना श्वेता आणि जयप्रकाश यांना बिलकुल नाही। त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करू नका। एकूणच आर्थिक अडचणीवरून राजने आत्महत्या केली होती। त्याला सबा कुरेशी आणि राहुल परवानी यांनी आर्थिक अडचणीत आणले होते। हे या पत्रावरून समजल्यावर पोलिसांनी वाकोला पोलीस ठाण्यात राजलीला मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणी राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। या संदर्भात राजलीला मोरे याच्याकडे आईकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिने सबा कुरेशी आणि राहुल परवानी हे दोघे शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी घरी आले होते। त्यांनी राजला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती। त्या दिवसापासून राज अस्वस्थ होता। सबा आणि राहुल हे दोघे वारंवार राजला धमकी देत असत। राजने याविषयी पोलीस तक्रार केली होती, पण त्याविषयी काही कारवाई न झाल्याने या दोघांचे घरी जाणे इतपत आणि राजला आणि त्याच्या आईला धक्काबुक्की करण्याचे धाडस झाले होते। राजच्या आईने मोठ्या मुश्किलीने आपल्या मुलाला विश्वासात घेत राजकडून त्याच्या अस्वस्थ होण्याचे कारण जाणून घेतले होते। त्यावेळी राजने सांगितले होते की सबा आणि राहुल या दोघांच्या जाळ्यात मी अडकत चाललो आहे। 2024 साली इंस्टाग्रामवर सबा आणि राहुल यांच्याशी दोस्ती झाली होती, पण तो केवळ दोस्तीचा दिखावाच होता। या 18 महिन्यात त्यांनी राजला पैसे देण्यास मजबूर केले होते। पोलिसांनी या साऱ्या प्रकारचा उलगडा लावल्याचे ठरवले। त्यांनी केलेल्या तपासात पुढील सारा प्रकार उघडकीस आला। जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात राज मोरे हा थकून भागून घरी आला होता। आपले मन रमवण्यासाठी तो मोबाईलवर रील्स पाहत असताना त्याची नजर एका रील्सवर गेली। इंस्टाग्रामवर एका सुंदर तरुणीचे फोटो दिसत होते। खूपच सुंदर तरुणी होती। तिचे फोटो आवडल्याने त्याने तिला फॉलो केले। इतकेच नव्हे तिला सबस्क्राईबही केले। त्यानंतर जेव्हा जेव्हा तो इंस्टाग्राम उघडत असत तिचे फोटो त्याला दिसत असत, तो लगेच लाईक करत असते। त्यानंतर या तरुणीने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकली आणि त्याचा मोबाईल नंबरही मागून घेतला। ती एक मॉडेल होती, सबा इक्बल अहमद कुरेशी असे तिचे नाव। एका सुंदर मॉडेलने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मोबाईल नंबरही घेतल्याने राजला खूप आनंद झाला। त्याला आकाश ठेंगणे झाले। आता दोघांचे बोलणे वाढू लागले। इकडे सबाने राजचे प्रोफाईल चेक केले असता तो एका मोठ्या कंपनीत भल्या मोठ्या पगारावर काम करत असल्याने पाहून तिचे डोळे चमकले। आपल्याला मालदार बकरा मिळाला असे म्हणत तिने त्याला भेटीला बोलवण्याचे धाडस दाखवले। राजला तर तिच्या या कृतीने खूपच आनंद झाला। तो तिला भेटण्यास तयार झाला। शनिवारच्या संध्याकाळी एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये भेट घ्यायचे त्यांनी ठरवले। राज अगदी तयार होऊन त्या रेस्टॉरंट मध्ये गेला। सबा कुरेशी तिथे आधीच आली होती। तिच्यासोबत एक तरुणही होता। सबा कुरेशीने पुढे होत त्याच्याशी हस्तादोल केले आणि आपल्या सोबत असलेल्या तरुणाशी ओळखही करून दिली। तो तरुण राहुल शेरो परवानी होता। या भेटीतच तिने राजला सांगितले की मी शेअर मार्केटिंगचा बिझनेस करणार आहे, त्याबद्दल राहुल परवानी याला अधिक माहिती आहे, यासाठी मला तुझी मदत हवी आहे। यावेळी या तिघांमध्ये खूप वेळ चर्चा झाली। राज तर सबाच्या अंदाने घायाळ झाला होता। राहुल परवानी देखील बोलण्यात लागवी आणि चतुर होता। त्याने हे राजला प्रभावित केले। आपण त्याच्या सहाय्याने आणखी पैसा कमवू शकतो याची खात्री राजला वाटू लागली आणि तो त्यांच्या जाळ्यात अडकला। यानंतर फोनवरून सबा आणि राज यांच्यामध्ये बोलणे होऊ लागले। आता ते दोघे एखाद्या एकांतात भेटूनही ठिकाणी भेटू लागले। राज तर तिच्या सौंदर्याने घायाळ झाला होता। तिच्यावर पैसे खर्च करण्यात त्याला काहीच वैमनस्य वाटत नव्हते। इतकेच नव्हे तर सबा आणि राहुलच्या सांगण्यावरून तो शेअर बाजारात सुद्धा पैसे गुंतवू लागला। सबा तर वेगवेगळी कारणे सांगून त्याला लुटतच होती। जमापुंजीतील पैसे अशा रीतीने खर्च होऊ लागल्यावर राज थोडा भानावर आला, पण आता उशीर झाला होता। तो पुरता त्या दोघांच्या जाळ्यात फसला होता। आधी गोडगोड बोलून आणि नंतर धमकी देऊन त्या दोघांनी राजला पुरे लुटले होते। सोशल मीडियावरची ही मैत्री राजला मात्र खूपच महागात पडली होती। जवळजवळ 3 करोड रुपयाला ही मैत्री पडली होती। राजकडून पैसे घेण्यासाठी नकार वाढू लागल्यानंतर या दोघांनी आपले हत्यार बाहेर काढले। त्याने राजला त्याचे खाजगी व्हिडिओ लीक करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली। यानंतर राजला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही आणि त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली। पोलिसांनी सबा कुरेशी आणि राहुल परवानी या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला आहे। ऑनलाईन सट्टेबाजी, कॉलगस आणि लक्झरी हॉटेलचा खर्च करायला लावून राजला कंगाल केल्याचे त्यांनी मान्य केले आहे। राहुल याने हेही सांगितले की राज मोरेचा खाजगी व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला असून तो ब्लॅकमेल करण्यासाठी वापरत होते। या साऱ्या घटनेवरून हे मात्र स्पष्ट झाले की सोशल मीडियामुळे जग जवळ येत चालले आहे। ही बाब कितीही चांगली असली तरी यामध्ये विकृत मनोवृत्तीचे आणि लबाड लोक जास्त जवळ येत आहेत आणि या झगमगणाऱ्या दुनियेला भुलून अनेक तरुण यास बळी पडत आहे, हे मात्र नक्की। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम शोज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।